जसं की मी मागच्या ब्लॉग मध्ये म्हणलेलोच की आमची ट्रिप जाणार आहे आनंद ॲग्रो टुरिझम सातारा आणि हे आनंद ॲग्रो टुरिझम ते आहे म्हणजे साताऱ्यातल्या बोरगाव गावामध्ये. मग आम्ही असाच दंगा करत येऊन पोहोचलो ते म्हणजे साताऱ्यात आणि मग इथे येऊन बघतोय तर काय हिने ह्यांच्या एंट्रीलाच काय भव्य अशी शिवकालीन कमान केल्या आणि या कमानी बाहेर बघतोय तर ह्यांनी या मावशींना पर्यटकांचं स्वागत करायला उभा केलंय आणि मग आम्ही पण या मावशींना नमस्कार करून आत गेलो आणि आत एंट्री मारल्या बघतोय तर काय ह्यो मला मोठा झुलता पूल होता. ह्या झुलत्या पुलाच्या जसं मी मध्ये गेलो तसं पोरं जास्त झुलता पूल हलवायला लागली. जर का ह्यो फोन माझ्या हातातून निसटून खाली पडला तर घरातले माझं खत्म. घरातले आपला गेम करायच्या आधी आपण खिशात फोनचा गेम करूया म्हटलं. फोन खिशात ठेवलेला असतोपर्यंत का आपल्याला फोन लगेच बाहेर काढायला लागला. कारण झुलता पूल करून आल्यावर समोरच आपल्याला स्वामी विवेकानंदांची मूर्ती दिसते आणि मग तिथनं डायरेक्ट आम्हाला ते नेलं म्हणजे हॉरर शो बघायला. आणि या हॉरर शो मध्ये भूत कमी आणि या भूतांचा आवाजच जास्त होता आणि ह्या भूतांचा आवाज ऐकून आमच्या क्लास मधल्या पोरांना काय झालं काय माहित. भूतांना आम्हाला भीती घालायला ठेवलेलं पण ती भूत आम्हालाच बघून भ्यायला लागली आणि मग त्या भूतांना भीती घालून डायरेक्ट आम्ही तिथनं बाहेर आलो. आणि जसं तिथनं आम्ही बाहेर आलो आणि आम्हाला कळालं की ह्यानंतर स्विमिंगची ऍक्टिव्हिटी आहे. असं पोरांनी कपडे बदललीत आणि डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये उड्या मारल्या आणि पूल मध्ये पोरं गेल्यात आणि शांत बसतात असं कधीच होणार. जसं गाण्यांचा आवाज पोरांच्या कानावर पडायला लागला तसं सगळ्या पोरांनी हात वरती. आणि पूल मध्ये गेल्यावर पोरांची दोनच कामं असतात, नाचणं आणि दुसऱ्याला बुडवणं. आणि या आनंद कृषी पर्यटन केंद्रामध्ये आपल्याला बघण्यासाठी आणि करण्यासारख्या 22 पेक्षा जास्त ऍक्टिव्हिटीज आहेत आणि या 22 ऍक्टिव्हिटी मध्ये स्विमिंग, बोटिंग, धबधबा, नेट क्रिकेट, वेधशाळा, संतांचे दर्शन आणि फुलपाखरांची आणि युनेस्को मध्ये नोंद झालेल्या 12 किल्ल्यांची प्रतिकृती पण आहे. ह्याच्यापेक्षा बरंच काही ऍक्टिव्हिटी आहे. आम्ही हे बघितले तर सगळं, पण हे बघण्याच्या नादात आम्हाला व्हिडिओ काढणं लक्षातच नव्हतं, त्यामुळे मी हे तुम्हाला सांगा. जर तुमच्या पण घरात लहान मुलं आणि मुली असली तर त्यांच्यासाठी यो बेस्ट ऑप्शन आहे. मग यो ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि जाता तुमच्या भावाला फॉलो करायला लागते.